हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला, मस्त अशी चिली गोबीची रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी मी ते 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच छोटा आलाचा तुकडा आणि 1 चमचा होममेड मिरची पावडर ही खलबत्त्यात टाकून मी मस्त कुटून घेणार आहे. एकदम फाईन असं कुटून घेणार आहे मी याला. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सी जारमध्येही करू शकता, पण खलबत्त्यामध्ये कुटल्याने याची टेस्ट खूप छान येते, म्हणून मी खलबत्त्यामध्येच इथे कुटून घेते आहे. हे बघा, एकदम बारीक असं याला मी कुटून घेणार आहे. अगदी झटपट ही रेसिपी बनवायला आहे. जर आपण पूर्वतयारी करून ठेवलेली असेल तर खूप पटकन बनवून तयार होते आणि अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीलाही तितकीच जबरदस्त अशी ही लागते. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते. मी खलबत्त्यामध्ये छान असा मसाला इथे कुटून घेतला आहे. बघू शकता किती फाईन असं कुटलं गेलं आहे हे. त्यासोबत आपण इथे बॅटर बनवून तयार करूया. बॅटर बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. जितका फ्लॉवर मी घेतला आहे त्यासाठी इथे मी प्रमाणात घेते आहे. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्याचसोबत मी 3 छोटे चमचे मैदाही घेतला आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 चमचा काळी मिरी पूड मी यामध्ये टाकून घेतला आहे आणि सोबतच कुटलेला मसाला मी यामध्ये टाकून घेणार आहे. थोडं थोडं करून पाणी टाकलं आहे मी. जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टसरही आपल्याला हे बॅटर करायचं नाही आहे. खलबत्त्यामध्ये जे मी कुटलं होतं त्यातच पाणी टाकून थोडं पाणी मी ॲड करून घेतलं आहे. हे बघा, छान मी इथे फ्लॉवर स्वच्छ करून घेतला होता आणि गरम पाण्यात ठेवला होता मी भिजत छानपैकी, जेणेकरून त्यातले सगळी जी घाण असेल ती निघून जाईल आणि फ्लॉवर आपला स्वच्छ होईल. शक्यतो पावसाळी दिवसामध्ये फ्लॉवर घेताना बघूनच घ्यायचा, जेणेकरून त्यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असतात. त्यामुळे मी इथे त्याला गरम पाण्यातच धुवून घेतला होता. छान मिक्स करून घेते हे बॅटर. बघू शकता अगदी कोटिंगही छान बसलं याला. हे बघा, अशा पद्धतीने. तर हे मी साईडला झाकून ठेवणार एक 10 ते 15 मिनटासाठी आणि त्याचसोबत मी इथे कटिंग चॉपिंगही करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेते आहे. त्याचसोबत मी इथे 1 मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, 1 शिमला मिरची घेतली आहे, 1 छोटा आल्याचा तुकडा, 2 हिरव्या मिरच्या आणि कांद्याची पात घेतली आहे मी. इथे मी आल्याचे छोटे छोटे काप करून घेणार आहे. अगदी बारीक असं चिरून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्येही प्रोसेस करू शकता, त्याने एकदम छान फाईन चॉप होतं. इथे मी हाताने चॉप करून घेते याला. मिरच्याही मी इथे बारीक कट करून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चिली गोबी आहे म्हटल्यावरची मिरची घेणं गरजेचंच आहे. इथे मी कांदाही कापून घेणार आहे. 1 मीडियम साईजचा कांदा मी इथे घेतला आहे. हे बघा, इथे मी कांदा डाईस करून घेणार आहे. मी आधी 2 काप देऊन कांद्याला असं मधून चिरून घेतलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी ते कांदा कट करून आता मी ह्या कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेते आहे. सेम जसा मी इथे कांदा चिरला आहे तसंच मी इथे शिमला मिरची बारीक चिरून घेणार आहे. बारीक म्हणजे असंच डाईस करून घेणार आहे. सोबतच मी साईडला तेलही गरम करायला ठेवलं आहे. हे बघा, शिमला मिरची मी इथे अशी डाईस करून घेतली आहे आणि आता आपण हे बघा कांद्याची पात चिरून घेऊया. पांढरा भागही थोडा मी घेतला आहे आणि हिरवी कांद्याची पातही मी घेणार आहे. अगदी जर कटिंग चॉपिंग आपण स्किप केलं तर एकदम 10 ते 15 मिनटातच ही रेसिपी बनवून होते. मी चॉपिंग आधी याच्यासाठी करून घेतली की पटकन नंतर मी जे गोबी फ्राय केल्यानंतर हे सॉस बनवायला पटकन होईल, म्हणून मी आधी चॉपिंग करून घेतली आहे. हे बघा, इथे मी तेलही गरम करायला ठेवतो. तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. यामध्ये आपण फ्लॉवर सोडून घेऊया. मीडियम हीटवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे, अगदी हाय हीटवर नाही. हाय हीटवर तळल्याने कलर तर खूप छान येईल, पण फ्लॉवर आतमध्ये कच्चा राहील, म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर याला छान असं तळून घ्यायचं आहे. व्यवस्थित शिजला गेला पाहिजे फ्लॉवर, असं आपण याला तळून घेणार आहोत. चला, याला एक साईडने छान कलर आला आहे, एका साईडने छान तळलं गेलं आहे. मी याला पलटी करून घेते. कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते कढईला खाली इथे चिकटलं आहे. ते मी झारीच्या साह्याने काढून घेते ते आणि पलटी करून घेऊया आपण हे सगळं.
बघा इथे बघू शकता कलर किती छान आला आहे आणि एकदम मीडियम हीटवरच आपल्याला याला तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. छान असं मस्त तळून घेऊया आपण. मीडियम टू लो फ्लेम करत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. अगदी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो ना तशीच ही चिली कोबी बनवून तयार होत आहे. बघा मी ते काढून घेतले, छान तळले गेलेत. तुम्हाला याचा आवाज दाखवते मी. एकदम छान असं हे कुरकुरीत झालं आहे. दुसरी बॅचही मी ते तळायला टाकली आहे आणि मस्त अशी मी ते चिली गोबी फ्राय करून घेतले. गोबी मी ते फ्राय करून तळून झाल्याच्या नंतर इथे मी लगेचच सेम पॅनमध्ये सॉस बनवायला घेतलं आहे. एक मोठा चमचा तेल गरम झाल्यावर त्यात मी आलं, लसूण आणि मिरची टाकून छान हाय हीटवर परतून घेतलं आहे. त्यासोबत मी कांदा आणि शिमला मिरची टाकून हेही छान हाय हीटवरती परतून घेणार आहे. आपल्याला हे जास्त शिजवायचं नाही, जरा कच्चंच राहिलं पाहिजे असं शिजवायचं याला. आणि सोबतच मी 1 चमचा मिरी पावडर टाकून घेतली आहे, छान फ्राय करून घेतलं आहे. 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि सोबतच 1.5 चमचा मी इथे टोमॅटो केचप घालून छान याला मिक्स करून घेणार आहे, छान परतून घेणार आहे. आणि मी इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी वेगळी नाही बनवली. जे मी बॅटर बनवलं होतं ते बॅटर माझ्याकडे थोडंसं शिल्लक राहिलं होतं, तेच बॅटर मी यामध्ये टाकलं आहे आणि लगेचच मी त्यामध्ये तळून घेतलेले फ्लॉवर टाकले आणि छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. आणि अगदी एंडिंगला यामध्ये मी हिरव्या कांद्याची पात घालून घेणार आहे आणि छानपैकी गरमागरम सर्व केली आहे चिली गोबी. बनवून तयार आपली चिली गोबी. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.